नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत प्रदूषण एक समस्या या विषयावर अतिशय सोपा मराठी निबंध। प्रदूषण विज्ञानाच्या या युगात जिथे मानवाला काही वरदान मिळाले आहे, तिथे काही शापही आले आहेत। प्रदूषण हा एक शाप आहे, जो विज्ञानाच्या गर्भातून जन्माला आला। वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या प्रक्रियेस प्रदूषण म्हणतात। प्रदूषण ही आजच्या काळातील एक गंभीर समस्या बनली आहे। वाढती लोकसंख्या, वृक्षतोड, औद्योगिक कचरा, नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर अशा अनेक कारणांमुळे प्रदूषण भयंकर वाढत आहे। प्रदूषणाचा प्रभाव हा फक्त मनुष्यावरच नाही, तर सर्वच सजीवांवर होतो। प्रदूषण ही समस्या भारतातच नाही, तर संपूर्ण जगासमोर उभी आहे। सर्वसाधारणपणे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि जल प्रदूषण हे प्रदूषणाचे प्रमुख प्रकार आहेत। औद्योगिक क्रांतीनंतर कारखानदारी वाढली। कारखान्यांच्या धुराडीमुळे व वाहनांची संख्या वाढल्यामुळे वायू प्रदूषण होते। शुद्ध हवा मिळेनाशी झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो व श्वसनाचे विकार उद्भवतात। पाण्याला जीवन मानले जाते, पण हेच पाणी प्रदूषित होत असल्याने जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे। गावातील सांडपाणी, कारखान्यातील सांडपाणी, नद्या व तलावात सोडल्यामुळे पाणी प्रदूषित होते आणि पाण्यामुळे अनेक साथीचे रोग उद्भवतात। सार्वजनिक व वैयक्तिक कार्यक्रमाच्या निमित्ताने लावले जाणारे स्पीकर, डॉल्बी व वाहनांचे आवाज यामुळे ध्वनी प्रदूषण होते। यामुळे कानाचे आजार उद्भवतात। लोक प्लास्टिकच्या पिशव्यांचा खूप जास्त वापर करतात, त्यामुळे प्लास्टिकची विल्हेवाट लावणे एक आव्हान आहे। अशा प्रकारे वाढत्या प्रदूषणामुळे मनुष्याबरोबरच संपूर्ण सजीव सृष्टीला विघातक परिणामांचा सामना करावा लागत आहे। प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत। प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे। वाहनांचा कमी उपयोग केला पाहिजे। यासाठी मानवाला आपले विचार परिवर्तन करणे गरजेचे आहे।